राधे राधे. प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत. प्रस्तावनेची लांबड न लावता थेट विषयाला सुरुवात करूया. पुढचा प्रश्न घेतो. झाडांना जीव असतो का? झाडं सजीव का निर्जीव? तुम्हाला हे माहीत आहे की वनस्पतींना संवेदना असतात. हा शोध भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी लावला 1901 मध्ये. पण त्यापूर्वी हजारो वर्ष आधी ऋषीमुनींना वनस्पती सचेतन असतात हे माहीत होतं. महाभारताचा अभ्यास करत असताना महाभारताच्या मोक्षधर्म पर्वामध्ये भृगू आणि भारद्वाज ऋषींचा संवाद मला सापडला. अतिशय इंटरेस्टिंग असा हा संवाद आहे. तुमच्या माहितीसाठी हा संवाद सादर करतो. भृगू ऋषी म्हणतात की इत्तैतै हि पंचभीर्भूते हि युक्तम स्थावर जंगमम, अर्थात सर्व सृष्टी पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे. त्यावर भारद्वाज ऋषी म्हणतात वृक्षाणाम नोपलभ्यन्ते शरीरे पंचधातवः न शृण्वन्ति न पश्यन्ति न गंधर संवेदिनः न च स्पर्श विजानन्ति ते कथम पंचभौतिकः. याचा अर्थ असा की जंगम म्हणजे चरसृष्टीमध्ये पंचमहाभूतं आहेत हे मला मान्य आहे. पण वृक्षांसारख्या स्थिर सृष्टीमध्ये पंचमहाभूतं कशी असतील? कारण पंचमहाभूतांचं प्रकटीकरण करणारे रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द आदी गुण स्त्रावर सृष्टीमध्ये नसतातच. यावर मनुष्य आणि वृक्ष यातील पंचभौतिकत्व स्पष्ट करताना भृगू ऋषी म्हणतात ऊन आणि थंडीमुळे झाडांची पानं, फुलं, फळं, साल मलूल पडतात. यावरून त्यांना उष्ण आणि शीत या स्पर्शाचं ज्ञान असतं. वायू, अग्नी, उल्का यांच्या कडकडाटानं झाडांची पानं व फळं विदीर्ण होतात. यावरून त्यांना शब्द ऐकू येतं हे सिद्ध होतं. भृगू ऋषी पुढं म्हणतात वेली झाडांना वेष्टतात तसंच जमिनीवरही पसरतात. आपला मार्ग आक्रमतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल? म्हणजेच झाडांना दृष्टी आहे आणि त्यांना दिसतं. बघा भृगू ऋषींचं निरीक्षण आणि त्यांचं विवेचन किती सुंदर आहे. ते पुढे म्हणतात निरनिराळे गंध आणि धूप दिल्यावर रोगी झाड रोगरहित होऊन त्यांना फुलं येतात. यावरून त्यांना वास येतो हे दिसतं. झाडं आपल्या मुळांनी पाणी पितात. ते पाणी दूषित असेल तर त्यांना रोग देखील होतात. यावरून त्यांनाही चव असते असं दिसतं. ज्याप्रमाणे मनुष्य कमळाच्या पोकळ देठानं श्वास ओढून पाणी पितो त्याप्रमाणे झाडंही वायूच्या सहाय्यानं पाणी पितात. झाडं जे पाणी पितात ते पाणी अग्नी आणि वायू यांच्या योगानं पचवतात. या आहारामुळं त्यांच्यात स्नेह तयार होतो आणि त्यांची माणसांप्रमाणे वाढ होते. शेवटी भृगू ऋषी म्हणतात की ग्रहणात सुख दुःखस्य छिन्नस्य च विरोहणात जीवम पश्यामी वृक्षाणाम अचैतन्यम न विद्यते. म्हणजे काय तर झाडांनाही सुखदुःखाचा अनुभव येतो. कापल्यानंतर ते पुन्हा वाढतात. यावरून झाडांमध्ये मला जीव दिसतो, त्यांच्यात अचैतन्यत्व दिसत नाही. समस्त ऋषीमुनींना माझा साष्टांग नमस्कार दंडवत. इथे जर कुण्या ऋषीमुनींचा अंश सध्या उपस्थित असेल तर त्यांनी माझ्या नमस्काराचा स्वीकार करावा. ऋषीमुनींनी सर्व चराचर सृष्टीचे जन्मापासून मृत्यूपर्यंत निरीक्षण केलं. त्यांना असं दिसून आलं की कोणतीही निर्माण झालेली वस्तू 6 अवस्थांमधून संक्रमित होते. त्या अवस्था म्हणजे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. आता ही नावं आणि ह्या अवस्था ज्यांनी योगशास्त्राचा अभ्यास केलेला आहे किंवा ज्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला आहे त्या मंडळींना माहिती आहेत. पण अन्य मंडळींसाठी अगदी एकेका ओळीत मी त्या स्पष्ट करतो. एक जायते, जायते म्हणजे जी वस्तू जन्माला येते किंवा निर्माण होते. 2 अस्ति, अस्ति म्हणजे त्या वस्तूचं अस्तित्व अवकाशात जाणवू लागतं. 3 वर्धते, वर्धते म्हणजे ती वस्तू वाढू लागते, सूक्ष्म रूपातून हळूहळू स्थूल आकारमान दिसू लागतो. 4 विपरिणमते म्हणजे वाढण्याची एक पायरी गाठली की त्या वस्तूत काही बदल होऊ लागतात. 5 अपक्षीयते म्हणजे या बदलांची एक पायरी गाठली की ती वस्तू हळूहळू क्षय पावू लागते. आणि 6 विनश्यती म्हणजे शेवटच्या अवस्थेत ती वस्तू नाश पावते. सृष्टीत निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूला या 6 किंवा काही अवस्थांमधून जावंच लागतं. काही वस्तू उदाहरणार्थ डोंगर, दगड, माती
अशा वस्तू वर्धते या अवस्थेला कधीच प्राप्त होत नाहीत. ज्या वस्तू पूर्ण अचेतन आहेत त्यांना वर्धते ही अवस्था प्राप्त होत नाही. पण सचेतन वस्तूंना या 6ही अवस्थांमधून संक्रमण करावंच लागतं. वृक्ष या 6ही अवस्थांमधून जातात, म्हणजेच ते सचेतन आहेत, सजीव आहेत. राधे राधे.